आज आम्हाला एक रसाळ फणस मिळाला आणि घरी खाऊन आमचे झाले. त्या घरी कोणाला नको आहे म्हणजे टाकून द्यायचे कठीण. त्यामुळे त्याचं घराचं सांधन करायचं. असे आठवड्यातले गरे काढून घ्यायचे, आठवडी बाहेर काढायचे म्हणजे बी. आणि ते असं चाळणीत घ्यायचं आणि असं घोटायचं. मिक्सरात पण चालतं, हा आपला बरा. मिक्सरला ते सगळं चिकट धुवा असं घोटायचं पूर्ण पेटवून. तर बघा असा रस येतो फणसाचा. हा रस त्याच्यात रवा भाजून, रवा घालतात खरा, पण आता तांदळाचा रवा वापरत नाही. आजच्या वेळी मोठा जाडा सोजीचा तो भाजायचा, त्याच्यामध्ये गूळ घालायचा, शिजवायचं. वर आपण कढई तापत ठेवली आहे आणि त्यात दोन चमचे तूप घातलं आहे. तूप तापल्यावर आपण त्यात जाडा रवा घालायचा आहे. मग तो असा भाजून घ्यायचा. त्यानंतर हे आपण असे खोबऱ्याचे तुकडे करून घेतले. अशी जे आपण गरे फेटून घेतले होते त्यात आपण हे भाजलेले शेंगदाणे घातले आहेत. तुम्ही आवडीनुसार काजू, बदाम असं ड्रायफ्रूट्स घालू शकता. आणि त्यानंतर आपण हे खोबऱ्याचे तुकडे घातले आहेत. त्यानंतर आपण यात गूळ घातला आहे. आवडीनुसार आपण गूळ घालून घ्यायचा. गोडगड्यांवर अवलंबून मिश्रण सगळं आपण कढईत घालून ते गूळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊया. विरघळल्यानंतर हा भाजलेला रवा घालायचा आणि ढवळून घ्यायचं. नंतर पातेल्याला तूप लावून घ्यायचं आणि मग हे मिश्रण पातेल्यात ओतायचं. आपण सांजण केलं होतं त्यात अशा प्रकारे तयार होतं. ते तुकडे करून घेऊन आपण खाऊ शकतो.